चिखलदरा तालुक्यातील एकझिरा हे 1200 लोकवस्तीचे आदिवासी बहुल गाव असून या गावाच्या नशिबी पावसाळ्यात दूषित पाणी तर उन्हाळ्यात पाणी टंचाई असा सामना करावा लागत आहे। या गावकऱ्यांना 12ही महिने पिण्याच्या पाण्याची चिंताच करावी लागते। शासनाने या गावाकरिता विविध उपाययोजना केल्या, करोडो रुपये खर्च केले, परंतु आजपर्यंत एकही योजना येथे उपयोगी पडलेली दिसत नाही। आजही या गावात महिलांना रात्री 4 वाजल्यापासून गावाच्या बाजूला असलेल्या नाल्याच्या झऱ्यातून दूषित पाणी आणावे लागते। गावाला पाणी पुरवठा करणारे बोरवेल आहे, विहीर आहे, पण सचिवांच्या गलथान कारभारामुळे विहिरीत कधीच ब्लीचिंग पावडर टाकल्या जात नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। दरवर्षी या गावाला उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते। टँकर लावला जातो, त्यामध्ये प्रशासनाकडून लाखो रुपयांची बिले काढली जातात। हे प्रशासनाला माहिती सुद्धा आहे, तरी या गावाला कायमस्वरूपी पाणी टंचाईतून मुक्त का केल्या जात नाही असा संतप्त सवाल गावकरी विचारत आहे। या गावाला आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधी आलेत, भेटी दिल्यात, गावकऱ्यांचे तात्पुरते अश्रू पुसले, आश्वासने दिलीत, पण त्यांनीही कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नाहीत। एकझिरावासी आजही गावाच्या बाजूला असलेल्या नाल्यातून दूषित पाणी घरी आणून पित आहे। त्यात कुठलेच ब्लीचिंग टाकण्यात आले नाही। गावातील नागरिक त्याच नाल्यात स्वेच्छाच जातात व तिथलेच पाणी नागरिक पितात। त्यामुळे या गावात कोणत्याही क्षणी साथरोग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।